हाय फ्रेंड्स, स्वप्ना कुलपू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यात करावयाच्या 10 गोष्टी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, अधिक महिना हा सध्या एकच गोंधळ बघायला मिळतो. सध्या पाहायला मिळतो की अधिक महिन्यात हे करा, अधिक महिन्यात ते करा, हे करू नका, ते करू नका. काय करायचे नेमके काही समजेना झालंय आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचे प्रयोजन असे आहे की अगदी थोडक्यात महत्त्वाच्या माहिती 10 गोष्टी ज्या अधिक महिन्यात करायला हव्यात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि याच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटले जाते, कारण हा अधिक महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असणारा महिना आहे. म्हणूनच या महिन्यात नक्की काय करावे ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करावी ती म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय, जो पुरुषोत्तम योग या अध्यायाचे नाव आहे. आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो. त्यामुळे याच नित्य पठण केल्याने, याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते की म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय अधिक महिन्यामध्ये वाचणे महापुण्यदायी असते. त्यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो वासुदेवाय नमः. हा मंत्र 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि प्रभावशाली देखील आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांचा अर्थ असा आहे की मी त्या भगवानाला अर्थात वासुदेवाला नमस्कार करतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो. या मंत्रांचं सामर्थ्य म्हणजे हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीचे ईश्वर प्राप्ती करून घेतली होती. या उपासनेचे फायदे काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक शांती. या मंत्राच्या उच्चाराने मनातील नकारात्मकता दूर होते आणि एकाग्रता वाढते. हा मंत्र सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो. त्यामुळे घरातील कलह, बाहेरील बाधा दूर होतात. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्ती देतो. इतके सामर्थ्य या मंत्रांमध्ये आहे. मग आता या उपासनेची योग्य पद्धत कोणती? सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावे. प्रथम 15व्या अध्यायाचे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे मनोमन वाचन करावे. वाचता येत नसेल तर ऐकावे. त्यानंतर माळेवर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 2 गोष्टी ज्या करायच्या अधिक महिन्यात त्या आपण पाहिल्या. एक म्हणजे 15वा अध्याय
भगवद्गीतेचा तो म्हणणं. दुसरं म्हणजे कोणता महत्त्वाचा मंत्र आहे ते पाहिले. आता स्तोत्र कोणती आहे जी तुम्ही अधिक महिन्यात म्हणू शकता. लक्षात घ्या मंडळी, यात सगळ्या 10 गोष्टी तुम्हाला करायला जमतील अशा नाही, पण यातल्या जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावे. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकतात. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू देखील शकता. व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल, यासारख्या स्तोत्राचे पठण अधिक महिन्यामध्ये नक्की करावे. चौथी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये गोसेवा करावी, गायीची पूजा करावी, गोग्रास घालावा. अधिक महिन्यामध्ये गायीची पूजा आणि सेवा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ही गोष्ट नक्की करावी. पाचवी गोष्ट म्हणजे तांबूलदान. महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबू दान करावे. विडा आणि दक्षिणा दान करावी. सहावी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींनी देखील लावू शकता. अधिक महिन्यामध्ये मंजूळ वात लावण्याचे महत्त्व आहे. तुळशीच्या मंजिरीसारखी ही वात असते आणि ही वात तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. ती कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण बघू शकता किंवा तुम्ही कुठेही तयार करू शकता. त्यात ही वात बनवून दाखवलेली आहे. किंवा आपल्याला वात येत नसेल तर तुम्ही ती शिकवून घेऊ शकता. ही वात वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वाती तयार केल्या जातात. अधिक महिन्यामध्ये आणि देवापुढे त्याचा दिवा लावला जातो. अधिक महिन्यामध्ये या प्रकारे दिवा लावण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट सुद्धा आवर्जून करावी. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावे. अधिक महिन्यामध्ये केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सातवी गोष्ट म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की ती म्हणजे लेक आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करणे. पण लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला घरी बोलून त्यांचा जो सन्मान केला जातो त्यामागे मेन उद्देश हा असतो की आपल्याकडे आपण जावयाला नारायण स्वरूप मानतो आणि मुलीला लक्ष्मी स्वरूप मानतो, म्हणून लक्ष्मीनारायण समजून त्याचा हा सन्मान केला जातो. यामागे कुठलेही मोठे महागडे गिफ्ट तुम्ही त्यांना द्यावे असा हेतू मुळीच नाही. यामागे महत्त्वाचा आहे तो अमुपदान आणि दीपदान. म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशाचा दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळीचा दिवा तुम्ही देऊ शकता. असाल तर तो दिवा तुम्ही सुद्धा देऊ शकता. देणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात. अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरी बोलावले जाते. त्यामागे कुठलेही महागडे गिफ्ट द्यावेत किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट त्यांना द्यावी असा कुठलाही उद्देश नसतो. आपल्या घरी देव येतात असे समजून त्यांचा सन्मान करणे ही त्यामागे भावना असते. मंडळी, अधिक महिन्यामध्ये करायची आठवी गोष्ट म्हणजे अन्नदान.
अधिक महिन्यात अन्नदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच अधिक महिन्यातली एखादी चांगली तिथी बघून तुम्ही तुमच्या ऐपतीला झेपेल याप्रमाणे अन्नदान करू शकता. अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपामध्ये दानधर्म अधिक महिन्यामध्ये करण्याला महत्त्व आहे. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही 9वी गोष्ट करू शकता बरं का. ती म्हणजे अधिक महिन्यामध्ये एखादा नियम घ्यायचा, जसं की जेवताना बोलू नये, यामुळे आत्मबल वाढते. भोजन करताना कुठल्याही प्रकारे गप्पा न मारता किंवा न बोलता जेवण करणे हा नियम तुम्ही अधिक महिन्यामध्ये घेऊ शकता. त्यामुळे निश्चितच तुमच्या साधनेमध्ये वाढ होणार आहे. तुमचे मन शांत होणार आहे. अधिक महिन्यात करायची 10वी गोष्ट म्हणजे जेवढे करता येईल तेवढी श्रीहरी, भगवान श्री विष्णू यांची साधना, उपासना, नामजप, अनुसंधान या गोष्टी करणे. त्याचबरोबर भागवत पुराण ऐकणे किंवा श्रीहरी विजय यासारख्या ग्रंथांचे वाचन पठण करणे किंवा श्रवण करणे यासारख्या गोष्टींनी आपल्याला ईश्वरांची जोडून ठेवणे ही आहे 10वी महत्त्वाची गोष्ट. मंडळी, अगदी थोडक्यात पण कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आम्ही केला जातो. या व्यतिरिक्त सुद्धा अधिक महिन्यात काही केले जाते असेल तर जे तुमच्या माहितीत आहे आणि या व्हिडिओत सांगायचे राहिले आहे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.